माझ्याकडे पुस्तके नसल्यामुळे मला आबाजी बरोबर अभ्यास करावा लागतो, असे त्याने दादाला सांगितले. दादाला सुद्धा चारी बाजूंनी घेरल्यासारखे झाले होते. कोर्ट कचेऱ्यांमुळे सगळा पैसा खर्च झाला होता. कर्ज कुठे मिळत नव्हते आणि आधीचे कर्ज कसे फेडायचे या काळजीने तो हैराण झाला होता. अशा परिस्थितीत साथ देण्याचे सोडून फक्त पावसाळ्यात शाळेत जातो असे बोलणारा आनंद अजूनही शाळेत जात होता. त्यामुळे आनंद आपल्याला फसवत आहे असे दादाला वाटत होते. त्यामुळे दादा सुद्धा आता आनंदची शाळा बंद करण्याच्या जिद्दीला पेटला होता. इथे आनंद सुद्धा सतत शाळेत जायला होणाऱ्या विरोधामुळे वैतागला होता. तो दादाच्या माराला फारसा भीक घालत नव्हता. पण एक दिवस या सगळ्याचा अतिरेक झाला. दादाने आनंदला 4 दिवस शाळेत न जाता मळ्यात भुईमुग काढायला यायला सांगितले. आनंदने ठामपणे नकार दिला. म्हणाला, आता कोर्टाची 4 दिवस तारीख नाहीये, तर तू बघ मळ्याचे. यावर आपल्याला शहाणपणा शिकवतोय म्हणून दादा चिडला. म्हणाला, मला बाकीची कामे आहेत. पण आनंद ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे चिडून दादाने आनंदला मारायला सुरुवात केली. त्याच्या कानशिलात लगावले, त्याला काठीने मारले. आनंद पण वैतागला होता. तो दादाला बडबडू लागला. म्हणाला, तुला पोसायचे जमणार नव्हते तर कशाला इतक्या पोरांना जन्म दिलास? जन्म दिला आहेस तर आता भीक माग आणि घाल तुझ्या आणि तुझ्या पोरांच्या पोटाला. मला कशाला त्रास देतोयस? मला शिकायचे आहे. आनंद तोंडाला येईल ते बडबडत होता. दादाने काठीने मारायला सुरुवात केली. डोक्यावर, मनगटावर, गुडघ्यावर तो मारत होता. त्याने मरणाच्या कळा येऊन आनंद ओरडत होता. आई मध्ये पडली तर तिलाही दादाने धक्का मारून बाजूला पाडले. शेवटी दादा ऐकत नव्हता म्हणून मग माझं पोरगं मेलं असा आईने आरडाओरडा करायला सुरुवात केली. गल्लीतली माणसे जमा झाली. जंगमांच्या शंकरअण्णाने मध्ये पडून दादाच्या हातातली काठी काढून घेतली तशी दादाने जोरात आनंदच्या छातीवर लाथ मारली. आनंदचा जीव गेल्यासारखा झाला. तरीही तो मार मला, ठार मार असे ओरडत होता. आईने आनंदला जवळ घेऊन निदान आजची रात्र तरी मळ्यात येतो म्हणून नुसते म्हण असे सांगितले. पण आनंद काही ऐकायला तयार होत नव्हता. आज मला इथेच मरायचे आहे, मारू दे त्याला असे म्हणत होता. शंकर अण्णाने मग दादाला शिव्या द्यायला सुरुवात केली. म्हणाला, एवढा म्हातारा व्हायला लागला आहेस तरी तुला अक्कल येत नाहीये. पोरग रक्त आटवून शिकायचं बघतोय तर त्याला मदत करायची सोडून त्याला त्रास का देतोयस? तुझा तू धडधाकट आहेस. तू त्यांना कष्ट करून खायला घालायला पाहिजेस. मग शंकरांना आनंदला म्हणाला, तू माझ्या बरोबर चल, मी तुला शिकवतो. यावर मी तुमच्याकडे येणार नाही. जर याला शिकवायला जमत नसेल तर मी माझा जातो निघून इथून असे आनंद म्हणाला. दादाने सुद्धा चिडून आनंदला जायला सांगितले. आईचे रडणे थांबत नव्हते. लहान मुले घाबरली होती. आनंद त्याच्या कपाटातली त्याचा जीव असलेल्या नकलांच्या, कवितेच्या आणि गाण्यांच्या वह्या घेऊन घरातून बाहेर पडला आणि धावत सुटला. पण आत्तीच्या बाबूने त्याला गावाबाहेर गाठले आणि तो आनंदला त्याच्या घरी घेऊन गेला. 2 दिवस गेले आणि 3ऱ्या दिवशी दादा आत्तीच्या घरी आला. आनंद लपून बसला. दादा म्हणाला, मला माहितीये तो इथेच आहे ते, पण तू त्याला थारा देऊ नकोस. आत्ती म्हणाली, तो इथे नाहीये. यावर तो इथे दिसला तर बघ अशी धमकी देऊन दादा गेला. आपल्यामुळे दादा आणि आत्तीमध्ये भांडणे नकोत आणि असे लपत लपत तरी किती दिवस राहायचे असा विचार त्याच्या मनात आला. तो हळूच कोणाला कळणार नाही असे आबाजीला भेटून आला. आबाजीकडून त्याला कळले की दादा 2 दिवसांपूर्वीच शाळेत जाऊन आला होता. त्यामुळे सगळ्या मुलांना आणि शिक्षकांना त्याला दादाने खूप मारल्याचे आणि तो पळून गेल्याचे समजले आहे. हे ऐकून आनंद मनातून खजील झाला. आता कागलमध्ये राहण्यात काहीच अर्थ नाहीये असे त्याला वाटले. त्यामुळे 4थ्याच दिवशी कोणालाही न सांगता त्याने कागल सोडले आणि तो कोल्हापूरला आला. त्याला वाटत होते की जग काही वाईट नाहीये. त्यामुळे कोणाकडेही राहू, कुठलेही काम करू आणि आपले शिक्षण पूर्ण करू. 12 मैल चालत कोल्हापूरला आल्याने त्याचे पाय तुटल्यासारखे झाले होते. त्याचे मन बधीर झाले होते. काय करावे, कुठे जावे काही सुचत नव्हते. ऊन, थंडी, सकाळ, दुपार, रात्र कशाचेही भान त्याला राहिले नव्हते. 3-3, 4-4 तास नुसते झाडाखाली बसून तो काढत होता. टाउन हॉलच्या बागेत कंपाऊंड वरून उडी मारून रात्रीचे झोपत होता. थंडीचे दिवस असल्याने आणि अंगावर फक्त एक कुडता आणि विजार असल्याने त्याला झोप लागत नव्हती. त्यात मच्छर आणि चिलटे भरपूर चावत होती. त्यामुळे त्याच्या अंगावर खाज येऊन गांधी उठत होत्या. पहाट झाली की रखवालदार यायच्या आधी तो बागेतून बाहेर पडत होता. नळाखाली हातपाय धुवत होता. आंघोळ तर त्याला मिळतच नव्हती. त्याने खूप ठिकाणी फिरून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही कोणी नोकरीवर ठेवले नाही. त्या 6-7 दिवसात त्याला आंघोळ मिळाली नव्हती.
अंगावर तेच मळके कपडे घेऊन तो फिरत होता. केसांना तेल नव्हते. भुकेमुळे आवाज खोल गेला होता. अंगावर कसलेच तेज राहिले नव्हते. त्यात गुडघ्यावर बसलेल्या मारामुळे त्याला लंगडत चालावे लागत होते. दिवसभर काम करून रात्रीच्या शाळेत शिकण्याची त्याची आशा धुळीला मिळाली होती. 2 दिवस नुसते पाणी पिऊन भूक कशी तरी त्याने सहन केली. पण मग मात्र त्याच्या अंगातले त्राण निघून गेले. बाळ महाराजांची भेट घेऊन त्यांच्याकडे तरी नोकरी मिळते का ते बघण्यासाठी त्याने त्यांच्या बंगल्यावर जाण्याचे ठरवले. पण तिथेही त्याचा असा अवतार बघून त्याला कोणीही महाराजांना भेटू दिले नाही. महाराजांचा बंगला शहराबाहेर होता. त्यामुळे तिथे जाताना त्याला उसाची राणे दिसली, हरभरा दिसला. तारा फाकवून आनंद आत शिरला आणि पोट भरून त्याने ऊस आणि हरभरा खाल्ला. दिवसभराचा पोटाचा प्रश्न मिटला. संध्याकाळी तो पुन्हा टाउन हॉलच्या दिशेने आला. तोपर्यंत त्याचे खाल्लेले सगळे जिरले. टाउन हॉलच्या रस्त्यावर 2-3 केळीवाले केळी विकत होते. अनेक जण तिथेच उभे राहून केळी खाऊन त्या गाड्यालाच बांधलेल्या एका डब्यात त्याच्या साली टाकत होते. रात्र झाल्यावर केळीची साले हॉलच्या एका कोपऱ्यात असलेल्या डब्यात टाकून गाड्या निघून गेल्या. हळूहळू रस्ता शांत झाला. आनंदला कडकडून भूक लागली होती. तो कचरा कुंडीकडे गेला. त्याने वरवरच्या साली निवडल्या आणि नळाखाली धुतल्या. मग एक एक करून त्याने त्या सगळ्या साली खाऊन टाकल्या. त्याच्या पोटात एवढी भूक होती की त्याला त्या केळीच्या साली सुद्धा चविष्ट लागल्या. सकाळी ऊस हरभरा खायचा आणि रात्री केळींच्या साली खायच्या. असे 6-7 दिवस त्याचे चालले होते. कोल्हापुरात आपले काही होत नाही हे त्याच्या लक्षात आले तरी पुन्हा कागलमध्ये जायची त्याची इच्छा होत नव्हती. शेवटी 7व्या दिवशी विना तिकीट रेल्वेने पुण्याला जायचे असे त्याने ठरवले. पण अचानक कोणीतरी पाठीमागून येऊन त्याचा हात पकडला. आनंदने मागे वळून पाहिले तर ते गोपातात्या होते. ते हसत होते. त्या अवस्थेतही आनंदच्या डोळ्यात राग आणि अश्रू भरले. आनंद म्हणाला, सोडा मला, मला आता पुन्हा कागलमध्ये यायचं नाहीये. तात्या म्हणाले, तुझ्या पाठीमागे तुझ्या घरात खूप गोंधळ झाला आहे. रत्नप्पाला वेड लागायची पाळी आली आहे. तो आणि तुझी आई बाळाला घेऊन वणवण तुला शोधत फिरत आहेत. यावर फिरू देत त्यांना शोधत, मला त्यांचे तोंडही बघायचे नाहीये असे आनंद म्हणाला. गोपातात्याने त्याला शांत केले आणि जवळच्याच हॉटेलमध्ये नेऊन खाऊ पिऊ घातले. मग गोपातात्या सांगू लागला, आई आणि दादाने सगळ्यात आधी संपूर्ण कागलमध्ये त्याला शोधले. तो कागलमध्ये नाही हे बघून त्यांच्या पायाखालून जमीनच सरकली. नको नको ते विचार येऊन आईने रडून रडून गोंधळ घातला. तिच्या बाजूने बसून त्याची भावंडे सुद्धा रडू लागली. ती रडताना सगळी गल्ली जमू लागली. वडीलधारी मंडळी रत्नप्पाला बोलू लागली, हातातोंडाशी आलेलं पोरग तुझ्यामुळे घर सोडून गेलं. इतकी वर्ष त्याला खायला घातलेस आणि आता अजून 4-6 महिन्यांनी तुझे काय होणार होते असे बोलू लागले. दादाला त्याची चूक समजू लागली होती. 3ऱ्याच दिवशी तो आईला घेऊन कोल्हापुरात आला आणि आनंदला शोधू लागला. 2 दिवस ते कोल्हापुरात येऊन आनंदला शोधत होते. पण त्यांना काही तो सापडला नाही. या 2 दिवसात येण्या जाण्याचा खर्च खूप झाला. बाळाचे हाल झाले. मळ्यातली कामे मागे पडली. मग 3ऱ्या दिवशी आईने दिवसभर घरात बसूनच आनंदची वाट पाहिली. पण तो काही आला नाही. शेवटी सहन न होऊन तिने रडायला सुरुवात केली. तिला बघून मुले सुद्धा रडू लागली. दादा भिंतीला टेकून हताश होऊन मुकाटपणे बसला होता. आनंदला छळल्याची जाणीव होऊन त्याला कसे तरीच होऊ लागले. आई दादाचे हे हाल गोपातात्या बघत होता. शेवटी त्याने आता मीच जाऊन कोल्हापुरात शोधून येतो असे आई दादाला सांगितले. पण त्याआधी त्याने दादाकडून आनंदला त्याची मॅट्रिक होईपर्यंत कामाला न लावण्याचे वचन घेतले. दादाने त्याची चूक कबूल करून तात्याला तसे वचन दिले. गोपातात्या 2ऱ्याच दिवशी सकाळी कोल्हापूरला आनंदला शोधायला पोहोचला. त्याने सगळी हायस्कूल पालथी घातली. रात्री झोपण्यासारख्या सार्वजनिक जागा त्याने शोधल्या आणि 2ऱ्या दिवशी अनपेक्षितपणे त्याला आनंद स्टेशन रोडवर दिसला. गोपातात्या घराच्या परिस्थितीबद्दल सांगताना आनंदच्या डोळ्यासमोरून आई, दादा, भावंडे सगळ्यांचे रडवेले चेहरे सरकून गेले. त्याला सुद्धा घरी जावेसे वाटले. पण त्याला दादावर भरोसा वाटत नव्हता. त्याने ते गोपातात्याला बोलून दाखवले. तात्या म्हणाला, रत्नप्पाने तुला नाही शिकवले तर मी तुला शिकवीन. मॅट्रिक झाल्यावर, नोकरी लागल्यावर तुला जमेल तेव्हा माझे पैसे फेड. आनंद तयार झाला. कागलमध्ये आला. तात्याच्या घरी चहा घेऊन मग स्वतःच्या घरी गेला. त्याला बघून आईने कुठे गेला होतास म्हणून हंबरडा फोडला. भिंतीला टेकून बसलेल्या दादाच्या डोळ्यात पाणी भरले. त्या दिवसापासून सगळेच बदलले. दादा नियमितपणे रात्रीचे मळ्यात राखण करायला जाऊ लागला
आनंद अभ्यासासाठी घरात राहू लागला. सकाळी लवकर उठून 11 वाजेपर्यंत मोटा मारू लागला. मोटा मारत मारतच हातावर भाजी भाकरी घेऊन खाऊ लागला. 11 वाजता दादाच्या हातात कासरा देऊन शाळेत जाऊ लागला. दादाने शाळेत आनंदला शोधायला गेल्यावर उशिरा आलेल्या मुलांना छडीने मारताना पाहिले होते. त्यामुळे शाळेत जायला जरा उशीर व्हायला लागला की तो हळूच येऊन आनंदला शाळेत जाण्यास सांगू लागला. नंतर तर त्याने आनंदला सांगितले की तू मोठ धरायची नाहीस. तुझ्या तू वेळेला शाळेत जात जा. 2-3 महिने काय व्हायचे ते होऊ दे मळाचे. तुझी परीक्षा झाल्यावर आहेच मोठ आणि मळा. आनंद पुन्हा दुखावू नये, त्याला कुठलाही गैरसमज होऊ नये म्हणून दादाने त्याचा धसका घेतला होता. जन्मभर वाघासारख्या राहिलेल्या दादाचे हे मांजरासारखे मऊ वागणे पाहून आनंदला भरून आले. न राहून तो दादाला म्हणाला की माझ्या बाने असे गरीब बैलासारखे वागलेले मला नाही आवडणार. आनंदची फॉर्म परीक्षा झाली आणि आता फॉर्म भरायची वेळ आली होती. आनंदसाठी धडपडणाऱ्या आबाजीला मात्र फॉर्म मिळालाच नाही. पण आनंदला फॉर्म मिळाल्याचं बघून त्याला खूप आनंद झाला. त्याने त्याची सगळी पुस्तके आनंदला अभ्यासासाठी दिली. आनंदने जोरात अभ्यास सुरू केला. पण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही त्याच्याकडे फॉर्म भरण्यासाठी पैसे जमा झाले नाहीत. उरलेली फी आणि फॉर्मचे मिळून 35 रुपये भरायचे होते. 35 रुपयांसाठी 1-1.5 महिना रोजगार करावा लागणार होता. पण परीक्षा संपल्याशिवाय ते शक्य नव्हते. दादाने त्याच्याकडे काहीच पैसे नाहीयेत असे सांगितले. आईने तर दागिने आधीच गहाण ठेवले होते. त्यामुळे तो सुद्धा पर्याय उरला नव्हता. हेडमास्तरांनी एवढेच नाही तर मामाने सुद्धा हात वर केले. शेवटी आनंद आणि आई धर्माधिकारी सरांच्या घरी गेले आणि त्यांच्यासमोर सगळी परिस्थिती मांडली. तेव्हा आनंदचे मी 35 रुपये भरतो, पण त्या बदल्यात उद्यापासून रोज 6 आण्याप्रमाणे मला 1 शेर दूध घालायचे. महिन्याला त्याचे 11-12 रुपये होतील. असे 3 महिने दूध घालावे लागेल असे ते म्हणाले. त्यावेळेला दूध 7.5 आणे एका शेराला असे विकले जात होते. पण तरीही आई आनंदला अडचणीच्या वेळेला मास्तरांनी मदत केल्यामुळे नुकसान होऊन सुद्धा दूध घालायला तयार झाली. तिने मास्तरांचे पुन्हा पुन्हा पाय धरले. आनंदने सुद्धा परीक्षा झाल्यावर कुठेही रोजगाराला जाऊन तुझे सगळे पैसे फेडतो असे उत्साहाने आईला सांगितले. त्याचे वर्ष फुकट जाणार नाही यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याच्या मनावरचे डोंगरा एवढे ओझे कमी झाले होते. 2-2.5 महिने आनंदने खूप अभ्यास केला. गेल्या 5 वर्षातले सगळे अवघड विषयांचे पेपर सोडवले, पाठांतर केले. पण एवढे करून सुद्धा त्याला गणिताचा पेपर अवघड गेला. पण त्याने मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे कोणतेही गणित खोडले नाही. त्याचे सगळे पेपर्स बरे गेले होते. पण गणिताच्या पेपरमुळे त्याचा जीव टांगणीला लागला होता. निकाल लागेपर्यंत 2-3 महिने गणिताच्या पेपरची आठवण होऊन त्याच्या छातीत धडधडायचे. गणितात नापास झाल्याची स्वप्ने त्याला पडायची. एका पेपरमध्ये जरी नापास झालो तरी पुन्हा सगळे पेपर द्यावे लागणार या विचाराने त्याचे हातपाय गळायचे. आईला सांगितल्याप्रमाणे त्या 3 महिन्यात रोजगाराला जाऊन त्याने आईला 35-40 रुपये मिळवून दिले. निकालाचा दिवस जसा जवळ येऊ लागला तसे त्याच्या छातीत धडधडू लागले. पण एवढे झाले तरी आनंद 2nd क्लासमध्ये पास झाला. 2 मार्कांनी त्याचा 1st क्लास गेला होता. हायस्कूलमध्ये त्याचा 3रा नंबर आला होता. गणितात त्याला 1st क्लास मिळाला होता. तर 3 विषयात डिस्टिंक्शन मिळाले होते. आणि मराठी भाषाही शुद्ध बोलता न येणाऱ्या त्याला संस्कृतमध्ये सगळ्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळाले होते. फुल फ्रीशिप मिळालेली मास्तरांचे सगळे नातेवाईक खाली होते. 3 वर्ष खाली दडपले गेलेले आनंदचे मार्क्स SSCच्या गुणपत्रिकेत वरती आले होते. अन्यायाला वाचा फुटली होती. पण आता त्याचा फ्रीशिपसाठी आनंदला काही उपयोग होणार नव्हता. 3 वर्ष त्याला जे कष्ट आणि फरफट सोसावी लागली ती लागलीच. पैसे भरून आनंदने त्याची गुणपत्रिका घेतली आणि तो हायस्कूलच्या बाहेर पडला. पुन्हा कधीही हायस्कूलकडे वळून न बघण्यासाठी उड्या मारतच तो घराच्या दिशेने निघाला. कष्ट, उपासमार, ओढाताण, अन्याय या सगळ्यातून तो आता पार झाला होता. त्याचे आकाश आता मोठे झाले होते. नवी आशेची किरणे त्याला दिसू लागली होती. मोकळ्या हवेत आल्यासारखे त्याला वाटू लागले. आणि मित्रमैत्रिणींनो, इथेच ही गोष्ट संपते. नमस्कार मंडळी, माझे नाव अश्विनी दिघे. आज आपण जी गोष्ट ऐकली ती लेखक आनंद यादव यांच्या झोंबी या पुस्तकातली आहे. आडदांड, विवेकशून्य, आयते बसून बायको आणि पोरांच्या जीवावर खाणारा बाप, 35च्या आतच अनेक बाळंतपणाच्या यातनातून गेलेली आणि उठसूट नवऱ्याचा मार खाणारी आई,
स्वतः रात्रंदिवस शारीरिक कष्ट करूनही 2 वेळेस स्वतःच्या आणि घरच्यांच्या पोटात भाकरी ढकलू शकत नसलेला आणि तरीही अनेक शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करून काट्याकुट्यांनी भरलेली वाट तुडवून अखेरीस मॅट्रिक पर्यंतची मजल मारणाऱ्या आनंदची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.